नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी साहित्याच्या इतिहासातील एका महान साहित्यिकाबद्दल जाणून घेणार आहोत. जिओफ्रे चौसर यांना फादर ऑफ इंग्लिश पोएट्री म्हणजेच इंग्रजी काव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी द कॅन्टरबरी टेल्स ही कलाकृती मध्ययुगीन इंग्लंडच्या समाजाचे जिवंत चित्र आपल्यासमोर उभे करते. एम.एस. सेट आणि नेटच्या या परीक्षांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण 14व्या शतकातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, चौसर यांचे जीवन, त्यांनी प्रमुख साहित्य कृती द कॅन्टरबरी टेल्स ची रचना, जनरल प्रोलॉग, प्रमुख पात्रे, इंग्रजी साहित्यामधील त्यांचे योगदान यांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. 14वे शतक हे युरोपाच्या इतिहासातील अत्यंत कष्टमय शतक मानले जाते. 1348 ते 1350 या काळात ब्लॅक डेथ या साथीने लाखो लोकांचा बळी घेतला. इंग्लंड फ्रान्स यांच्यातील 100 इयर्स वॉर सुरू होती. चर्चमध्ये भ्रष्टाचार वाढत होता आणि 1381 मध्ये पीजंट्स रिव्हॉल्ट देखील घडला. या सर्व घटनांमुळे सामाजिक आर्थिक बदल घडून आले. या काळात मिडल इंग्लिश साहित्याचा उदय झाला. मध्ययुगीन साहित्यामध्ये धर्म, शौर्य, सरंजामशाही यांचा महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते, परंतु हळूहळू लेखनामध्ये वास्तववाद, सामाजिक टीका, व्यक्तीचे स्वातंत्र्य, अस्तित्व यांना महत्त्व मिळू लागले. चौसर यांच्या लेखनात हे दोन्ही प्रवाह आपल्याला दिसून येतात. त्यांना मध्ययुग, आधुनिक युग यांच्यातील दुवा मानला जातो. जिओफ्रे चौसर यांचा जन्म इसवी सन 1340च्या सुमारात लंडन येथे एका समृद्ध वाईन व्यापाराच्या कुटुंबात झाला. त्या काळात वाईनचा व्यापार हा अत्यंत प्रतिष्ठित, फायदेशीर व्यवसाय मानला जात असे. त्यामुळे चौसर यांचे बालपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, उच्चभ्रू वातावरणात गेले. त्यांच्या कुटुंबाचे राजघराणे, सरदारांशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांना लहानपणापासून दरबारी जीवन, व्यापार, समाजातील विविध स्तरांतील लोकांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. चौसर यांनी उत्तम शिक्षण घेतले. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन या भाषांचे ज्ञान होते. याच शिक्षणामुळे त्यांना पुढे युरोपियन साहित्याचा अभ्यास करता आला. त्यांच्या लेखनात विविध साहित्यिक परंपरांचा आपल्याला प्रभाव दिसून येतो. तरुण वयातच त्यांनी राजदरबारात सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांची नियुक्ती एलिझाबेथ डी बर्न यांनी काउंटेस ऑफ अल्स्टर यांच्या घराण्यात पेज म्हणून झाली. मध्ययुगीन काळात पेज ही पदवी अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. या पदावर असलेल्या तरुणांना दरबारी शिष्टाचार, प्रशासन, युद्ध कौशल्य, राजकीय व्यवहारांचे प्रशिक्षण दिले जात असे. त्यामुळे चौसर यांना लहान वयातच राजकीय, सामाजिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. चौसर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजेच त्यांचा फिलिपा रोएट यांच्याशी झालेला विवाह. फिलिपा या राजघराण्याशी संबंधित होत्या. या विवाहामुळे चौसर यांचे संबंध थेट इंग्लंडच्या राजदरबाराशी अधिक दृढ झाले. म्हणजेच फिलिपा यांच्या बहिणी कॅथरीन स्विनफर्ड या इंग्लंडमधील प्रभावशाली सरदार जॉन ऑफ गंट यांच्या जवळच्या सहकारी होत्या. पुढे त्यांनी जॉन ऑफ गंट यांच्याशी विवाहही केला होता. जॉन ऑफ गंट हे लँकेस्टरचे ड्यूक होते. ते त्या काळातील इंग्लंडमधील सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. जॉन ऑफ गंट हे चौसर यांचे सर्वात महत्त्वाचे आश्रयदाता, पॅट्रॉन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पाठिंब्यामुळे चौसर यांना अनेक शासकीय पदे मिळाली आणि त्यांच्या साहित्य लेखनासाठी अनुकूल वातावरण मिळाले. मध्ययुगीन काळात एखाद्या लेखकाला राजाश्रय मिळणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण त्यामुळे आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा मिळत असे. अशा प्रकारे चौसर यांचे बालपण, त्यांचे शिक्षण, राजदरबारातील अनुभव, प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध यांनी त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला भक्कम पाया मिळवून दिला. याच विविध अनुभवाचा प्रभाव त्यांच्या द कॅन्टरबरी टेल्स या महान साहित्यिकेमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान इसवी सन 1359 मध्ये जिओफ्रे चौसर यांनी इंग्लिश सैन्यात प्रवेश केला. या काळात इंग्लंड फ्रान्स यांच्यातील 100 इयर्स वॉर सुरू होती. या युद्धात सहभागी होत असताना चौसर फ्रान्समध्ये शत्रूच्या ताब्यात गेले. त्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. मात्र जिओफ्रे चौसर हे राजदरबाराशी संबंधित आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व असल्यामुळे इंग्लंडचे राजा एडवर्ड तिसरे यांनी त्यांच्या सुटकेसाठी
खंडणी भरली. इसवी सन 1360 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. एखाद्या सामान्य सैनिकासाठी स्वतः राजा खंडणी भरणे ही अत्यंत दुर्मिळ घटना. यावरून चौसर यांचे राजदरबारातील स्थान महत्त्व स्पष्ट होते. युद्धानंतर चौसर यांनी विविध शासकीय आणि प्रशासकीय पदांवर काम केले. त्यातली कोर्टियर म्हणजे दरबारी अधिकारी. त्यांनी दरबारात काम केले. राजघराण्यातील सदस्य, सरदार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. दरबारी शिष्टाचार, राजकीय घडामोडी, सामाजिक जीवन यांचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. डिप्लोमॅट, राजदूत म्हणून देखील त्यांनी काम केले. चौसर यांना फ्रान्स, इटली, इतर युरोपीय देशांमध्ये राजकीय मोहिमांवर पाठवण्यात आले. या प्रवासादरम्यान त्यांचे दांते, पेत्रार्क, बक्काचिओ यांच्या साहित्याचा अभ्यास केला. युरोपियन साहित्याचा प्रभाव त्यांच्या लेखनात आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. कस्टम्स कंट्रोलर म्हणजे सीमाशुल्क अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. लंडन बंदरात येणाऱ्या जाणाऱ्या वस्तूंवर कर आकारण्याचे काम त्यांच्याकडे होते. या पदामुळे त्यांना व्यापारी, नाविक, कारागीर, सामान्य लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. याचा अनुभवाचा उपयोग त्यांनी द कॅन्टरबरी टेल्स मधील विविध पात्रे रेखाटताना केला. इसवी सन 1386 मध्ये चौसर यांचे केंट या भागाचे संसद सदस्य म्हणून निवड करण्यात आली. संसद सदस्य म्हणून त्यांनी इंग्लंडच्या प्रशासनात सक्रिय भूमिका बजावली. त्यानंतर इसवी सन 1389 ते 1391 या काळात त्यांनी क्लर्क ऑफ द किंग्स वर्क्स हे महत्त्वाचे पद सांभाळले. या पदावर असताना राजाच्या मालकीच्या इमारती, राजवाडे, पूल, इतर बांधकामांची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. म्हणजेच ते त्या काळातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख होते. जॉन ऑफ गंट हे त्या काळातील इंग्लंडमधील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत सरदार होते. त्यांनी चौसर यांना आर्थिक मदत, राजाश्रय, अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे चौसर यांना साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असलेले स्थैर्य मिळाले. इसवी सन 1400च्या ऑक्टोबर महिन्यात जोफ्री चौसर यांचे निधन झाले. त्यांना लंडनमधील वेस्टमिनिस्टर सभे येथे दफन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे तेथे दफन करण्यात आलेले ते पहिले कवी होते. पुढे ते ठिकाण पोएट्स कॉर्नर म्हणून प्रसिद्ध झाले, जिथे इंग्लंडमधील अनेक महान कवी, साहित्यिकांना सन्मानाने दफन करण्यात आले. अशा प्रकारे जोफ्रे चौसर यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांच्या लेखनाचा विकास हा 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये झाला. पहिला आहे फ्रेंच पिरियड. या काळात फ्रेंच साहित्याचा इंग्लंडवर मोठा प्रभाव होता. विशेषतः फ्रेंच रोमॅन्टिक कथा, स्वप्न रूपात्मक साहित्य म्हणजे ड्रीम अल्गोरी यांनी चौसर यांना प्रभावित केले. या काळातील त्यांच्या लेखनावर रोमन डी ला रोज या प्रसिद्ध फ्रेंच साहित्यकृतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ही एक रूपकात्मक प्रेमकथा होती, ज्यामध्ये स्वप्नांच्या माध्यमातून मानवी भावना, प्रेमाचे चित्रण केले गेले होते. चौसर यांनी या काळात प्रेमकथा लिहिल्या, रूपकात्मक शैलीचा वापर केला, दरबारी जीवनाचे वर्णन केले. या काळातील त्यांची प्रमुख साहित्य कृती म्हणजे द बुक ऑफ डचेस ही कविता जॉन ऑफ गॉन्ट यांची पत्नी ब्लॅची यांच्या निधनानंतर लिहिली गेली होती. यात दुःख, प्रेम आणि स्मृती यांचे अत्यंत सुंदर चित्रण आढळते. इटालियन पिरियड. या पिरियडामध्ये राजदूत म्हणून इटलीला भेट दिल्यानंतर त्यांच्या साहित्यिक दृष्टिकोनात मोठा बदल झाला. त्यांना महान साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय झाला. त्यामध्ये दांते अलिघिरी, फ्रान्सिस्को पेट्रार्का, गोव्यानिओ, बकाशिओ ह्या लेखकांच्या प्रभावामुळे चौसर यांच्या लेखनात अधिक खोली, परिपक्वता, काव्यात्मकता आली. या कालखंडातील त्यांचे सर्वात महत्त्वाची साहित्यकृती म्हणजेच ट्रोइलस अँड क्रेसिडे ही ट्रोजन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक शोकांतिक प्रेमकथा आहे. अनेक समीक्षकांच्या मते ती मिडल इंग्लिशमधील सर्वोत्तम कथात्मक कवितांपैकी एक आहे. आता इंग्लिश पिरियड. यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा शेवटचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच हा इंग्लिश पिरियड. या त्यांच्या साहित्यिक परिपक्वतेचा काळ मानला जातो. यात वास्तववादावर त्यांनी भर दिला, समाजातील विविध स्तरांतील लोकांचे निरीक्षण केले, इंग्लिश समाजाचे जिवंत चित्रण केले, इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर केला. याच काळात चौसर यांनी आपला स्वतंत्र साहित्यिक आवाज म्हणजेच मॅच्युअर व्हॉइस शोधला. त्यांनी मध्ययुगीन इंग्लंडमधील समाजाचे इतके वास्तववादी चित्रण केले की त्यांच्याही पात्रांमध्ये आजही जिवंतपणा जाणवतो. या कालखंडातील त्यांच्या महान साहित्यकृती म्हणजेच द कॅन्टरबरी टेल्स.
द बुक ऑफ द चेस इसवी सन 1368 सालची ही एक महत्वाची कविता आहे. ही एक एलेजी म्हणजेच शोकांत कविता म्हणून ओळखली जाते. ही कविता जॉन ऑफ गॉन्ट यांच्या पत्नी ब्लॅची, डचेस ऑफ लँकेस्टर यांच्या निधनानंतर लिहिली गेली. चॉसर यांनी या कवितेत एका व्यक्तीच्या दुःखाचे, प्रिय व्यक्तीच्या विरहाचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण येथे केले आहे. ही एक ड्रीम विजन पोयम आहे, म्हणजेच कवीला पडलेल्या स्वप्नाच्या माध्यमातून संपूर्ण कथा सांगितली जाते. मध्ययुगीन इतिहासातील ही शैली खूप लोकप्रिय होती. ह्याचा तसेच द हाऊस ऑफ फेम ही देखील एक ड्रीम विजन कविता आहे. या कवितेमध्ये चौसर यांनी प्रसिद्धी म्हणजेच फेम, अफवा म्हणजेच रूमर, कवितेचे स्वरूप म्हणजेच नेचर ऑफ पोएट्री यांचा विचार केला आहे. या कवितेत कवीला स्वप्न पडते, त्याला एका काल्पनिक ठिकाणी नेले जाते, जिथे प्रसिद्धी कशी मिळते, अफवा कशा पसरतात आणि लोकांचे नाव इतिहासात कसे टिकून राहते याचे सुंदर वर्णन केले आहे. द पार्लिमेंट ऑफ फाउल्स ही कविता पक्ष्यांच्या काल्पनिक सभेवर आधारित आहे. या कवितेत सर्व पक्षी एकत्र येतात, प्रेम, विवाह, जोडीदार निवड यांच्यावर चर्चा करतात. असे मानले जाते की ही कविता एसटी व्हॅलेंटाईन्स डेशी संबंधित परंपरेसाठी लिहिली गेली होती. ही कविता प्रेम, निसर्ग, मानवी भावना यांचे प्रतिकात्मक चित्रण करते. तसेच यात चौसर यांनी विनोदबुद्धी आणि कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. पुढचे आहे ट्रॉइलस अँड क्रेसिडे. ही चौसर यांची सर्वात मोठी पूर्ण झालेली कविता आहे. ही एक कथा ट्रॉजन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रॉइलस अँड क्रेसिडे यांच्यातील प्रेमसंबंध, विश्वासघात, शोकांतिका यांचे अत्यंत प्रभावीपणे या कवितेत चित्रण केले आहे. या कवितेवर इटालियन लेखक बोक्काचिओ यांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. अनेक साहित्य समीक्षकांच्या मते मिडल इंग्लिश मधील सर्वोत्तम कथात्मक कविता म्हणून याला संबोधले जाते. पुढचे आहे द लिजेंड ऑफ गुड वुमन. ही साहित्यकृती अनेक कथांचा संग्रह आहे. यामध्ये ग्रीक, रोमन पुराणकथांमधील निष्ठावान आदर्श स्त्रिया कथा यांच्या सांगितल्या जातात. चौसर यांनी या स्त्रियांचे धैर्य, प्रेम, त्याग यांचे गौरवपूर्ण वर्णन याच्यामध्ये केले आहे. या साहित्यकृतीत पुढील स्त्रियांच्या आपल्याला कथा आढळतात: क्लिओपात्रा, डिडो, थिस्बे, मेडिया, ल्युक्रिस. ही साहित्यकृती स्त्रियांच्या सकारात्मक आणि आदर्श प्रतिमानाचे चित्रण करते. परीक्षेसाठी ही देखील कविता महत्वाची आहे. द कॅन्टरबरी टेल्स ही जिओफ्रे चौसर यांची सर्वात प्रसिद्ध महान साहित्यकृती आहे. हा ग्रंथ पूर्ण राहिला असला तरी त्याला इंग्रजी साहित्याच्या इतिहासात एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून मानले जाते. यामध्ये आपल्याला आता याचा सविस्तर अभ्यास पुढे करायचा आहे. या कलाकृतीमुळे चौसर यांना फादर ऑफ इंग्लिश पोएट्री हा किताब मिळाला.